नमस्कार मंडळी, मी कविता. तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि सर्वांना गणपती बाप्पा सुखी ठेवो हीच मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करेल सर्वांसाठी. तर आपण रेसिपीला सुरुवात करू. बाप्पासारखीच गोड रेसिपी आहे, तर आषाढ स्पेशल रेसिपी बनवते मी. तर 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. हे गव्हाचं पीठ 4 वाट्या. अर्ध्या वाटीला पण कमी आहे डाळीचं पीठ आहे. डाळीच्या पिठाने ना खुसखुशीत होते बरं का आपल्या पुऱ्या. आषाढ स्पेशल आमच्याकडे गुळाच्या पुऱ्या बनवतात. तुमच्याकडे काय बनवतात ते नक्की सांगा. 4 वाट्या पिठाला मी ना तर हा गूळ घेतला आहे, हा पावशेर घेतला आहे बरं का मी. तर 250 ग्रॅम गूळ घेतला आहे. 4 वाट्या पिठाला 250 ग्रॅम गूळ घेतला आहे, पावशेर गूळ. आणि कोमट पाणी करून हे गुळाचं पाणी ना करून घेतलं. गूळ चाकूने कापून वितळून घेतला. पाणी थंड झालं आहे. कोणताही गोड पदार्थ केला तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये ना मी 2 उबळ्या थंड तेल टाकणार आहे. मी गरम वगैरे काय करून घेत नाही. आणि हे आता मिक्स करून घेते मी. आता आपण ते गुळाचं पाणी गाळून घेऊ. तर सर्व गाळून घ्यायचं. आता बघू त्याच्यात कमी पडतं का काय पीठ. पडणार तर नाही कमी. आता हे मी मिक्स करून घेते थोडी. आणि बघा याच्यामध्ये ना बडीशोप टाकायची मी विसरले होते. आणि बडीशोपनं खूप छान लागतं, म्हणजे दाताखाली येते ना, खूप छान लागतं. तर अजिबात पीठ वरून टाकावं लागलं नाही, एकदम प्रमाण व्यवस्थित आहे. म्हणजे या 4 वाट्या पीठ, अर्धी वाटीला कमी डाळीचं पीठ म्हणजे आपलं बेसन पीठ आणि पावशेर गूळ 250 ग्रॅम परफेक्ट प्रमाण आहे. तर खुसखुशीत मस्त अशा पुऱ्या बनवायसाठी गुळाच्या हे प्रमाण तुम्ही नक्की वापरा. आता थोडंसं तेल टाकून परत मळून घेते आणि हे 15-20 मिनटं झाकून ठेवते. नंतर पुऱ्या बनवा. तर हे बघा मस्त तेल लावून आता ठेवलं आहे थोडंसं. आता हे 15-20 मिनटं मी झाकून ठेवते. नंतर पुऱ्या बनवू. हे बघा आता पीठ भिजलं आहे. आता थोडंसं मळून त्याच्या लाट्या करून पुऱ्या करून घेऊ. आता सुरुवात केली करायला. मस्त असं मऊसूत भिजलं आहे पीठ. तर हे बघा अशा मस्त लाट्या केल्या गोल गोल. हे बघा मस्त पुऱ्या लाटून ठेवल्या. आता तळून घेते. तर हे बघा मस्त अशा पुऱ्या तळून घेऊ. आता घेते मी तळून. गूळ टाकल्यामुळं त्या लाल दिसतात आणि पण बघा किती मस्त अशा नरम झाल्या आहे. किती छान कलर आला बघा पुऱ्यांना मस्त. तर हे बघा पुऱ्या गुळाच्या पुऱ्या झाल्या आहे. या सर्वांनी खायला मस्त. हे बघा किती मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहे बघा. खूप छान झाल्या. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.